कॉम बॉक्स मध्ये पाठवा, ते देखील आले आहेत. स्वागत असेल तुमचं देखील. परंतु 3 ओव्हरची मॅच आपण पाहतो. पहिल्या फेरीतील 5वी लढत आहे आणि तदनंतर अगदी 6वी मॅच, शेवटची अंतिम मॅच पहिल्या फेरीतील पाहायला मिळेल. निर्भी 11 साई समर्थ कोण त्यांच्या विरोधात जय मल्हार वाशिवली. चला गणेशपुरी टीम आपला 12th मॅन पाठवून द्यायचा कॉम बॉक्स मध्ये. यस प्रतीक आपण पाहतोय मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकासाठी विनेश आणि अतिश डोलकर आणि विनेश डोलकर. आता डोलकर बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गणेशपुरी आपण पाहायला गेला. पडवेल विभागातील आणखी एक मातब्बर संघ, त्यांच्या समोर प्रफुल पाटील चांबोचा बोरले संघ आपण पाहतो. सन्मान्य भास्कर मालकर यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. विनेश डोलकर फॅकेन वरती. प्रतीकचा पहिलाच बॉल, पुलचा फटका, परंतु या बॉल जाईल डिक्लेअर झोन. 9 बॉल वरती एक धाव यावेळेस नक्कीच मिळाली जाते. पंचाचा सिग्नल फ्रीडचा बॉल असेल नेक्स्ट, परंतु पहिलाच बॉल नक्कीच 9 पाहायला मिळाला. टीमची टोटल अगदी 2 श्रीगडच्या झाला गणेशपुरी या टीमचा. स्ट्राइक रोटेट. यस, जेव्हा बॅटच्या सहाय्यातून अगदी 10 स्ट्राइक रोटेशन असेल. आणि आपण पाहायला गेलं ईस्टर्नच्या मागे संदेशजी पाटील 24 लाईव्ह वेंटचे सर्व त्यांना आपण पाहतोय. एक रोपट होतं शुभम मालकर सर, आता त्याचा वटवृक्ष झाला. अगदी त्यांची खूप सारी मेहनत आपण पाहायला गेलं. चंपो असतील आणि सर्वेसर संदेश पाटील यांची खूप सारी मेहनत राहिली. आणि अगदी आपण पाहिला फक्त पनवेल तालुका नव्हे, अगदी रायगड जिल्हा नव्हे, अगदी आपण पाहिला भारताच्या बाहेर करता 24 लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी पोहोचल्या. आणि त्यांचा देखील आभार. आपला माणूस देखील खूप साऱ्या उंचीवरती पोहोचला, हे पाहून खरंच सार्थ अभिमान आहे. प्रीटचा बॉल यावेळेस पाहायला मिळालं. अगदी वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि गोलंदाज प्रतीकनं वेगवान पद्धतीने गोलंदाजी केली. आपण जर पाहायला गेलं पूर्ल्या टीमचा प्रतीक यंगस्टर, अगदी आपण पाहिला चांपोचा खेळ देखील अगदी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला. तदनंतर चाळीसगाव प्रीमियर लीग आपण पाहायला गेला आणि स्पर्धा पार पडली. त्यांचा खेळ चांगला आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये वान केलं जात आहे की अगदी गोलंदाजाला एका बाउन्सरचा उपयोग. अनिकेत म्हात्रे मालिका वीर ची पण पाहायला गेलं बाईक त्यांच्या नावावरती, बाईक नंबर 5 असावी त्यांची. आपण अगदी त्यांच्या कारकिर्दीतील अगदी नक्कीच आपण पाहतो आणि त्यांनी चांगला खेळ केला होता. परंतु आता आवाज आपण पाहतो टीमची टोटल 2 या अंकावरती चांगली गोलंदाजी आवाज होती. एका बाउन्सरचा उपयोग नक्कीच केला, वॉर्न देखील केला अगदी गोलंदाजाला. स्ट्राइक एंड वरती आता अतिश डोलकर या बस असतील. सलगच आपण पाहिलं 2 डॉट बॉल खेळला अतिशनं, परंतु आक्रमक अप्रोच साठी ओळखले जातात. या बसचा बॉल सोडून दिला. यस पंच बाहेर निघालेत लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर. नक्कीच संजय दिसले सर कळवतात हा बॉल वाईड असेल. टीमची टोटल 3 या अंकावरती जाऊन पोहोचली. 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात अगदी आपण पाहिला शांत आणि संयमी अगदी पाहतोय अगदी गणेशपुरी टीमची. या बसचा बॉल खराब, अगदी आणखीन एक वाईट बॉल, त्यामध्ये अगदी एक धाव ऍड केले. 1+1 अशा 2 धावा. आता दिशा भरकटल्यात. चांगला लेंथ वरती गोलंदाजी करायची अगदी आपण पाहायला गेलं, परंतु दिशा वारंवार भरकटली जाते. त्या विरोधात अगदी वाईट+1 अशा 2 धावा आपण पाहायला मिळाल्या. बॉल वरती 4 धावा तब्बल लागल्यात. आणि गोलंदाज प्रतीक असं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये की दिशाहीन गोलंदाज अगदी सातत्याने घडतीय. कमबॅक करावं लागेल. चांगला लेंथ वरती गोलंदाजी. यावेळेचा वेगवान बॉल होता. नक्कीच आपण पाहतो अगदी चांगला लाईन वरती बॉल डिलिव्हर केला आणि बॉल सरळ निघून गेला. अगदी संदेश पाटील यशांच्या मागे उभे आहेत त्यांच्या हातामध्ये. परंतु आपण पाहायला गेलं नक्कीच टीमची टोटल 4 अंक वरती स्थिरावले. प्रतीकनं आता कमबॅक केलं. चांगली लाईन त्याला गबसली, तर लई भरकटाची नाहीये. 4 धावा धापलकावरती लई भरकटाची नाहीये म्हटलं आणि त्या अतिशनं अगदी आपण पाहिलं प्रतीकनं तेच केलं. लाईन खराब, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, शरीराच्या अगदी बाहेर अवे फ्रॉम द बॉडी या बस बॉल पाहायला मिळाला. आणि टीमची टोटल 5 या अंकावरती ऑन स्कोर कार्ड देखील आपण पाहू शकतो. 5 धावा धापलकावरती. चांगली स्पर्धा आपण पाहतो, त्याच्यामध्ये चांगली लढत, चांगले संघ आपण पाहतो.
परंतु लाऊड अपील पंचांकडे नक्कीच पंच सांगतात नक्कीच लेग स्टंप मिस करते बॉल लेग बायच्या स्वरूपात धाव होईल. आपण विचार केला नक्कीच टीमची टोटल 1 ने वाढेल. यस अगदी माफी असावी 7 धावा धावफलकावरती आहेत. परंतु अंपायरचा विचार केला बस खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि खूप सारा अगदी अनुभव आहे. परंतु यावेळेस पहा फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा घेतला. बॉल चालला सी मारेशा पार या बॉल वरती आला अगदी अगदी आपण पाहतो खूप लॉंग षटक आपण पाहतोय. प्रतीक्षा हलक्या हाताने फक्त एका हाताने बॉलला स्टीअर केलं. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावसंख्येसाठी. नक्कीच आपण पाहतोय टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 14 या अंकावरती. 14 धावा धावफलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या. अगदी विनेश ढोलकर यांच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पूर्वार्धांमधील ते पाहूया आधी डीजेला. अगदी परंतु टीमची टोटल आपण पाहिला एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 14 अंकावरती. साहिल आलेत आणि हा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा नियोजन ठिकाणी एका धावसंख्येसाठी आपण पाहिला सचिन पाटील जीवन शिंदे या देखील दाखल झाले. जय मल्हार वाशिवली टीम आपल्याला अगेन्स्ट फाईट करताना दिसेल. निर्वी 11 साई समर्थ आई 11 कोण या टीमच्या विरोधात. अगदी आपण पाहायला गेलं त्यांचे देखील आभार असेल. 14 धावा धावफलका 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत. साहिल आलेत आणि आपण विनेश ढोलकरचा फटका पाहिला. अगदी त्या ठिकाणी नियोजित क्षेत्र आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. परंतु आता अतिश ढोलकर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. साहिलचा बॉल वेगवान होता आला तसाच फेकून दिला. बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केला. पाकी प्लॉट मध्ये षटकार. परंतु षटकार आलाय आणि धावसंख्येला आकार आलाय. परंतु क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला अगदी एरिया कव्हर करत टिपला झेल आणि संपवला अतिश ढोलकर यांचा या मॅच मध्ये. पहिला झटका बसलाय अगदी गणेशपुरी टीमला. 21 विचार केला यंगस्टर आहे आणि यावेळेस त्याने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली. छोटा तीर घाव करे गंभीर आणि त्यांनी घाव घेतलाय अगदी केला. अगदी गणेशपुरी टीमच्या अगदी या बॅटर्स वरती नाव आहे अतिश ढोलकर. बाद होणारे बॅटर इंडिया नंबर 3 वरती आता दाखल झाले आहेत. प्रतीक कोहली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. अगदी परंतु एक सूचना असेल नंतर मॅच असेल वाशिवली त्यांच्या विरोधात कोण. जशी पहिलं सत्र संपेल आपण लगेच टॉस साठी या. टीमची टोटल 21 अंकावरती अगदी आपण पाहतोय पहिला झटका बसला तो बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी टीमला. आपण पहिला साहिलचं कौतुक करावं लागेल. शुभम मालकर तुम्ही देखील चांगले गोलंदाज आहात आणि अगदी गोलंदाजी करणं किती कठीण आहे आताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु बॉल चालला आपण पाहायला गेला आउटर रेंज बॅटची नियोजित ठिकाणी एका धावसंख्येसाठी. टीमची टोटल 1 ने वाढती आहे. टीमची टोटल 22 अंकावरती जाऊन पोहोचले. ऑन स्क्रीन वरती आपण देखील पाहू शकता अगदी 22 लॉस ऑफ 1 विकेट. गणेशपुरी टीमच्या प्रथम बॅटिंग करताना अद्यापर्यंत
अगदी आता सुरुवात अगदी चांगली आहे, पण तो सुरुवातीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण कार्य कोणतीही असो, आपण जर पाहायला गेला त्याच्यामध्ये सुरुवात चांगली आणि त्याच्यामध्ये अगदी कन्सिस्टन्सी असली, सुरुवात अगदी सातत्य असलं ना, तर अगदी शेवट देखील चांगला होतो. त्यामुळे आता सातत्य ठेवावं लागेल गणेशपुरी टीमच्या. अगदी पाहायला गेला विनेश डोलकर आणि प्रतीक कोहलीला, कारण गरज आहे आपल्या टीमला. मैदानाचा विचार करता 40 धावा अगदी फायटिंग टोटल असेल या मैदानावरती. अगदी या विचार केला, कारण पायडी पाटील यांचं भव्य मैदान आहे आणि याच्यावरती आपण पाहिला सीमारेषात अगदी तुम्हाला जवळ वाटत असल्या तरी बॉल अगदी सहजरित्या सीमा पार जाणार नाही. यावेळेस पाहावं लागेल या संपास चर्चा करतील आमचे संगमजी भोईर सर, संजयजी दिसले. यस डिसिजन आपण पाहूया. डिसिजन या बॉल वरती बॅटर असेल आउट. या ठिकाणी क्लिअर साऊंड त्या ठिकाणी ऐकायला आला. संदेश पाटील यशवंतच्या मागे आपण पाहायला गेला आणि आणखीन एक झटका बसतोय विनेश डोलकर यांच्या स्वरूपात गणेशपुरी या टीमला. मैदानाच्या आतमध्ये एंटर करतात रितेश डोलकरला आपण पाहतोय. आता विनेश डोलकर आघाडीचे बॅटर्स बाद झालेत गणेशपुरी टीमच्या. आतिश डोलकर त्यानंतर विनेश डोलकर आता लास्ट विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहायला गेला. नक्कीच मागच्या बॉल वरती बाद झाले. पण आता रितेश डोलकर मैदानाच्या आतमध्ये आणि प्रतीक कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे बॅटर्स आपण पाहतो. परंतु आता तुम्हाला अगदी सुरुवात तुमच्या आघाडीच्या बॅटर्सने त्या कमालीची करून दिली. जो बेस क्रिएट करायचा होता तो पाया मजबूत यापास करून दिला, परंतु आता तुम्हाला ते पुढे न्यायचं आणि त्याचं रूपांतर एकदा सुंदर यावस फटका आम्हा स्ट्रोक पहा. पावा नजाकत होती, ताकद होती, बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आला षटकार. गेला आल्या फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. या पॉवर रेटिंग झोन या टीमचा आपण पाहायला गेला, त्याच्याकडे पाहिलं जातं. या सिक्सर किक ओळखा अगदी रितेश डोलकरची आणि त्याने आल्या लगावला षटकार. अगदी कमालीची सुरुवात. अगदी आपण पाहायला गेला पहिल्याच बॉल फेस करत असताना आक्रमण केलंय गोलंदाज साहिल. अगदी त्याचं षटक संपलं आणि 2 षटक संपल्यानंतर 28 धावा धावफलकावरती. स्पीड अप करा विनंती असेल. न्यू बॉलर गोलन ट्रॅक वरती भूषण. प्रतीक कोहली बॉटम एंड ला अगदी टोला बॉल अगदी स्पर्श झाला आणि यावेळेस विकेटची संधी. संदेश पाटील पाहावं लागेल पाय स्पर्श झाला ते देखील सांगता. एक धाव आहे ही खेळाडू वृत्ती असते आणि संदेश पाटील खूप मोठं नाव आपण पाहायला गेलं ना, चांगले उद्योजक आहेत त्याचबरोबर चांगले खेळाडू देखील. त्यांनी सांगितलं एक धावा आहे आणि एक धाव या बॉलवरती प्राप्त. टीमची टोटल 29 अंकावरती. स्लॉग वरचा षटक मैदानाच्या आतमध्ये. सुरा फुलरलेनचा बॉल होता पंजांकडे पाहतात अगदी आशाभूत नजरेनं रितेश डोलकर, परंतु अगदी चांगली डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. आणि भूषण यांची एक्सपिरियन्स आहे भूषण यांच्याकडे आणि तो एक्सपिरियन्स वापरला जातो. फलंदाजापासून दूरवर हा बॉल ठेवण्यामध्ये अगदी यशस्वी झाले. लॉ फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल अगदी मिळवला आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील चांबा बॉल वरती येतील. एकच सिंगल या बॉल वरती मिळाली जाईल आणि टीमची टोटल 30 अंकावरती जाऊन पोहोचते. मी म्हटलं होतं 35 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानाचा असला पाहिजे, परंतु हे षटक आपण पाहिलं बुडल्या टीमच्या बाजूने भूषण फेकतात. एक्सपिरियन्सचा वापर, अनुभवी गोलंदाज आणि अनुभव काय असतो त्यांनी दाखवून दिला. कारण प्रतीक कोहली रितेश डोलकरच्या समोर बांधून ठेवला. हा बॉल मारायचा कुठे होता, गेला कुठे. परंतु आपण पहिला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आवाज प्राप्त होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 31 अंकावरती. व्हेरिएशन आहे तुमच्याकडे आणि आवाज व्हेरिएशनचा नजराणा आपण पाहतो अगदी भूषण यांच्या माध्यमातून. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी स्लोअर बॉल, कधी फ्लर लेनचा बॉल, कधी आपण पहिला हार्ड लेंथ वरती गोलंदाजी आणि अगदी व्हेरिएशन आपण पाहिलेत ना आणि त्याच्यामध्ये अगदी फसवलं जातं फलंदाजाला. पुन्हा एकदा फ्लर लेनचा वेगानं फोकला होता यावेळेस. अगदी यावेळेस
फेकांना फेकला होता, परंतु यावेळेस दिवसा डावला धाब्याची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली. अगदी एक चोरटी धाबा या ठिकाणी घेतली आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 32 अंकावरती. एक चिकी सिंगल होती आणि यावेळेस मिळाली 32 धाबा फलकावरती. पण विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय या षटक खूप चांगलं पडलं स्लॉग वरचा. नेहमी ज्या षटकामध्ये हाणामारी होत असताना आपण पाहत असतो, परंतु यावेळेस कमबॅक केला या गोलंदाजानं. कारण अगदी 2 गोलंदाज अतिशय थोडस महागडे पडल्यानंतर कमबॅक करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते केलं भूषण. परंतु याबाबतचा बॉल लेग स्टिक मिक्स करेल यस संजय देशले सर सांगतात. हा बॉल वाईट असेल, टीमची टोटल 1 ने वाढेल. 33 धावफलकावरती लागले जातील. 33 धावफलकावरती अद्यापर्यंत 33 धावसंख्येवरती मजल मारले, परंतु दिशाहीन गोलंदाजी लास्ट बॉल वरती आपण पाहिली. फुलालमचा बॉल अगदी चॉप केला, हेलिकॉप्टर उडवलं होतं, लहान झाला आपण पाहिलं मिड ऑफला आणि एक सिंगल या बॉल वरती. पहिला सत्र संपलाय आणि मी सन्माननीय तलवली गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी रोहिदाजी मालकर आमचे नाना, त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. परंतु नेक्स्ट मॅच निर्वी 11 साई समर्थ कोण त्यांच्या विरोधात जय मल्हार वाशिवली दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. या टीमची टोटल आपण पाहतो एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात गणेशपुरी टीमच्या. आता 18 बॉल्स मध्ये 35चा पाठला, 35 टार्गेट असेल आता बोरले टीमच्या समोर दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु चला ललित गायकर आपण या टॉस साठी आणि जय मल्हार वाशिवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय निर्वी 11 साई समर्थ आई 11 कोण अशी मॅच पाहायला मला. एका बाजूला अनिकेत म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला ललित गायकर. यावेळेस पाहायला मला टॉस करतील. शुभ सन्मान पार पडतो मुख्य व्यासपीठावरती आमचे ग्रामस्थ रोहिदाजी मालकर नाना यांचे शुभ सन्मान ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो अगदी. परंतु टॉस देखील आपण आपला शुभ नाना करायचा दोन टीमच्या दरम्यान. 35चं टार्गेट आहे आता समोर बोरले टीमच्या. संदेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील चांबो आपण ही जोडी नेहमीच पाहत असो बोरले टीमच्या बाजूनं. चला टॉस या ठिकाणी करूया. रोहिदास मालकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला रोहिदास मालकर यांना विनंती असले आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. जय मल्हार वाशिवली त्यांच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ आई 11 कोण. अगदी अशी बॅटल यावेळेस पाहायला मिळेल. कोण टीम आपण पाहायला गेला, आपण देखील आयोजक आहात आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असताना त्यांना देखील आपण पाहतो. चला ललित गायकर दोन्ही आपल्याच टीम आहेत वाशिवली आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे बॅटल चांगली पाहायला मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला, टॉस का बॉस जय मल्हार वाशिवली. अगदी टॉस जिंकला आपण पाहायला गेला. डगआउट आता नक्कीच वाशिवली टीमचा आपला पाहायला मिळेल. जीवन शिंदे देखील दाखल असेल. आमचे मित्र चांगले ऑलराऊंडर या टीमचे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू बनले आणि कमी वयामध्ये अगदी आपण पाहायला गेला या खेळाडूंना आपलं नाव प्रस्थापित केलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच जीवन शिंदेचा विचार केला कमी कालावधी त्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं या खेळाडूंना अगदी कमाल केल्या. मोठमोठ्या खेळाडूंसमोर त्यांनी खेळ देखील केला आणि आपण जर पाहायला गेलं क्रिकेट टेनिस क्रिकेटचा गॉड ज्याला म्हटलं जातं ना अगदी कृष्णा सातपुते त्यांची देखील विकेट अगदी जीवन शिंदेने प्रस्थापित केला एक टुर्नामेंट मध्ये. परंतु चांगला खेळ पाहायला मिळाला. परंतु आता 35 धावसंख्येची गरज आहे बोरले टीमला. अगदी आपण पाहायला गेला 18 बॉल्स मध्ये आपण पाहिला संदेश पाटील त्यांच्या समोर चांबोचा खेळ पाहायला मिळेल. कारण अगदी त्याच्यासाठी प्रेक्षक आले. आमची छोटे मंडळी देखील चांबोची फॅन आहे आणि चांगला फॅन बेस आहे. अगदी आपण पाहायला गेला ते नक्कीच या खेळाडूचा प्रफुल्ल पाटील चांबो ला आपण पाहतो अगदी. परंतु आता करायच्या 18 बॉल्स मध्ये 35 धावा. गणेशपुरी टीम कडून पहिलं षटक मॅग्नेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. तलवली विलेज एंड कडून आपण पाहतोय प्रवेशला स्ट्राइक एंड वरती आता असेल चांबो. लास्ट एंड वरती संदेश पाटील यांना आपण पाहूया.
अगदी आपण पाहायला गेला 18-35 अगदी टार्गेट आहे, परंतु आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग सध्याची स्पर्धा पार पडली, 40गाव प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये चांबोचा खेळ आपण चांगला राहिला. आणि आपण पाहूया आता खेळ कसा राहील. चांबोच्या समोर दोन चांगल्या टीम आहेत आणि यावर चांगले बॅटल दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला बोरले, दुसऱ्या बाजूला गणेशपुरी. आवाज आपण पाहतोय चांगले बॅटल यावर पाहायला मिळेल, कारण प्रवेश गोलंदाज ट्रॅक वरती टीमच्या आघाडीचे गोलंदाज आहेत आणि ते सुरुवात कशी करतील ते खूप महत्वाचं. अगदी पहिलाच बॉल चांबोसाठी यावर प्रवेश तयार आहेत. लॉंग रनवे त्यांचा आपण पाहतो. राईट अमोर द विकेटने चांबोसाठी पहिलाच बॉल केला आक्रमण. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार आला चांबोच्या बॅटमधून षटकार. रडार मध्ये बॉल आला तो नक्कीच ठेवणार नाही. अगदी कमबॅक करावं लागेल, हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल, व्हेरिएशन करावे लागतील, तेव्हाच कुठे चांबूला तुम्ही थांबू शकता. प्रफुल्ल पाटील चांबूला आपण पाहतो षटकार ठोकला पहिल्याच बॉल वरती 35चा पाठलाग करत असताना. आणखीन एक सलगचा अनदर बिग हिट यावेळेस आपण पाहतो. जल्लोष होतो रत्नागिरीचं चिपळून मार तू बाबा उचलून चांबोचा आणखीन एक षटकार मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. बॅटच्या माध्यमातून आपण पाहिलं लगातारचे 2 षटकार चांबोच्या बॅट मधून. अगदी धावसंख्या कमी आपण पाहायला मिळाला. आता गणेशपुरी टीमच्या अगदी प्रवेशला अगदी काळमंत्र देण्याची गरज आली. आता तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं, कारण कमबॅक आपल्या कशासाठी करते, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. जी टी शर्ट तुम्ही परिधान केली गणेशपुरी गावाची, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या सन्मानासाठी लढायचा. तुम्हाला अगदी आपण पाहायला गेलं ना तर नक्कीच जरी मोठा फलंदाज किती तुमच्या समोर असला तर त्याला भिडायची ताकद ठेवा. आता भिडतील प्रवेश, कारण अगदी आपण पाहिला चांगले गोलंदाज आहेत गणेशपुरी टीमचे, त्यांच्यामध्ये दमखमा आणि त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे. कमबॅक देखील ते करतील हे तितकंच महत्वाचं. चांबो याबस उडवला पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट रिझनला कलात्मक स्ट्रोक क्वालिटी दाखवणारा हा चौकार आला या बॉलवरती असेल. चला छोटे मंडळी, तुमच्यावर संध्याकाळच्या वेळेमध्ये खर्च करण्यात येईल मनोज मालकर यांच्या माध्यमातून. आता तुम्ही बॉन्डलाईनचा ताबा घ्या. अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 अंकावरती 35चा पाठलाग करायचा आणि 16 धाबा, म्हणजे शुभम मालकर अर्धा किल्ला तर सर केला. आपण पाहायला गेलं तर नक्कीच बोरले टीम आणि आपण पाहिलं चांबो आक्रमकतेसाठी ओळखले जातात आणि त्या आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 16 धाबा दापलकवरती आणखीन एक क्लासिकल बरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर फटका. अगदी आपण बॉल चला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला आला. आणखीन एक दर्जेदार चौकार. जाऊन पोहोचले. अजून 15 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं. प्रेशर टाकलंय यावर सामना नाहीये. चांबो नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ठोकतोय. क्वालिटी A1 क्वालिटीचा षटकार. यावेळेस पाहायला लागेल फक्त क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलेत, पाहतायत इकडून बॉल कुठे जातोय अगदी सीमारेषा पलीकडे. आता प्रेक्षकच बनलेत, कारण चांबोची यावेळेस अगदी आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची टोटल 26 अंकावरती सामना अगदी लवकर सामना संपवण्याच्या इराद्याने चांबो बॅटिंग करतात. अगदी सिक्सर किंग अशी ओळख आहे आणि त्याचप्रमाणे बॅटिंग. ब्राडा बोरले आणखीन एक या बॉल वरती हेलिकॉप्टर लँड करेल सीमारेषा पलीकडे ठोकतो ब्राडा बोरले. यस चांबो षटकार.
पाहायला गेला खूप फॅन बेस या अगदी प्रफुल्ल पाटीलचा चांबोचा आणि त्याने यावेळेस तशा प्रकारची बॅटिंग केल्या सहज पद्धतीनं किती इझिली आपण पाहायला गेलो ना तो फटके खेचतो आपण जर पाहिलं तर नक्कीच आधी फटके येत नव्हते असं वाटलं होतं विकेट गोलंदाजांना साथ देते पण चांबोनं सांगितलं तसं काही नाहीये अगदी त्याच्यामध्ये क्षमता त्याच्यामध्ये अगदी आपण पाहायला गेलो असणारी धमक त्याने दाखवून दिली 12 चेंडू आता गरज 3 धावसंख्येची आर्यन गोल्डन ट्रॅक वरती डिफेन्स करायच्या कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं हे स्वराज्य देखील घडलं नसतं आता तुम्हाला कठीण काम सोपं करावं लागेल परंतु यावर सिंगल सेन्सिबल क्रिकेट संदेश पाटील स्ट्राइक एंड वरती चांबो एमएस धोनी स्टाईलने सामना फिनिश करतील का शेवटचे 11 बॉल आणि गरज आहे आता अगदी 2 धावसंख्येची अद्यापही गरज असेल एमएस धोनी स्टाईलला फिनिश करतील का हा सामना सिक्सर किंग चांबो बोर्ले गावाचा ब्रँड स्टीअर केला हलक्या हातानं फक्त साठी यॉर्कर होता त्याच्यावरती सिंगल आता धाबा लागलो दापोलकरवरती 34 स्कोर इज लेवल परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आता फक्त अवघ्या 1 धावसंख्येची गरज उर्वरित 10 बॉल्स मध्ये आपण जर पहिल्या षटक प्रवेशचा 32 धावसंख्येचा आणि त्या ठिकाणी अगदी बॅकफुटला गेली अगदी गणेशपुरी टीम आणि तिथून कमबॅक करणं अशक्य होतं 1 धावसंख्येची गरज आहे हलक्या हाताने स्टीअर इनसाइड आउट फटका आपण पाहतो एक सिंगल विजयी धावाली संदेश पाटील यांच्या बॅट मधून सामना जिंकला बोर्ले टीमनं आणि कमालीची बॅटिंग आपण पाहायला मिळाली यस मॅन ऑफ द मॅच नक्कीच असेल ब्रँडा बोर्ले यस चांबो नक्कीच गणेशपुरी टीम आपण वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला अगदी संपूर्ण टीमचा मनाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो तुमचा प्रभास